नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. तर आज 16 ऑगस्ट 2026. तर बघा, वेदर सिस्टीम जर बघितल्या तर ह्या ठिकाणी भुवनेश्वर जवळ एक चक्राकार परिस्थिती फिरताना दिसते आणि त्याची जी ट्रफ बनली आहे, वेलमार्क लाईन बनलेली आहे. बघा, या ठिकाणी जी सायक्लोनिक सर्क्युलेशन जे बनलेले आहे त्याची वेलमार्क लाईन अशी ह्या बाजूला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या नागपूरच्या बॉर्डर वरून जे काही पावसाच्या ज्या सिस्टीम आहेत त्या आहेत महाराष्ट्रात, त्याचा प्रभाव मी सांगत होतो की पाऊस आपल्याकडे अजिबात महाराष्ट्र राज्यात नाहीये. मात्र ज्या काही कमेंट जर बघितल्या तर त्या मित्रांचं असं म्हणणं आहे की भाऊ, पश्चिम भाग जो आहे त्या ठिकाणी बघा, मग हा जो पश्चिम घाटावर पश्चिम बाजूला जो पाऊस चालू असतो, तर मित्रांनो महाराष्ट्र हा खूप मोठा आहे आणि त्याच्यात वेगवेगळ्या वेदर पॅटर्न त्या ठिकाणी असतात. आपण संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज सांगताना तो अंदाज सांगावा लागतो. तर मोठा असा पाऊस ऑगस्ट महिन्यात त्या ठिकाणी दिसत नाही. मात्र ज्या दोन सिस्टम बनतायत त्या कशा आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी मी आता मॅपच्या आधारे सांगतो. आज 16 तारखेला सकाळी जर 10 ते 11 वाजेच्या दरम्यानची इमेज जर बघितली तर बघू शकता की जे काही पावसाचं दाग आहे, मी जे दाखवलं होतं या बाजूला, की या ठिकाणी कमी दाब क्षेत्र चक्राकार परिस्थिती करते. तर ते जबलपूर आणि मध्य प्रदेशवरच पावसाच्या सगळ्या सिस्टम आहे सध्या. त्यामुळे मोठा पाऊस असा हा राज्यात कुठेही दिसत नाही. फक्त विदर्भाच्या ज्या कोपऱ्यात जो आहे या ठिकाणी पावसाची थोड्याफार शक्यता त्या ठिकाणी आहे. आता पुढच्या दोन सिस्टम आहे, यांचा सिस्टमचा मी डायग्राम त्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. बघू शकता रडारवरती की संपूर्णपणे तो राज्याच्याच बाहेर हा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर बघा मित्रांनो, सर्वच शेतकऱ्यांना समजेल अशा सुटसुटीत पद्धतीने अतिशय सोपा अंदाज तो आजपासून 16 तारखेपासून ते डायरेक्ट 10 सप्टेंबर पर्यंत कशा सिस्टम असतील त्याच्यात बदल होऊ शकतो. तरी पण आज जे काही मॉडेल आधारित सिस्टम दाखवतात ते मी तुम्हाला सांगतो. आता बघा, या ठिकाणी एक ट्रफ बनलेली आहे हे इथं, तर ती अशी हळूहळू महाराष्ट्राच्या विदर्भाच्या कोपऱ्यावरून याशी या बाजूला निघून जाते. ती किती, तर बघा, आज 16 तारीख, 16, 17, 18, 19, 20 4 दिवस याचा प्रभाव संपतो. त्यानंतर बघा, पुढची सिस्टीम जर बघितली तुम्ही आता, तर ह्या ठिकाणी 22 तारखेला एक लो प्रेशर तयार होतं. या ठिकाणी 22 तारखेला लो प्रेशर तयार झाल्यानंतर 22 तारखेला लो प्रेशर थोडं पुढच्या भागात सरकतं ते. 23 तारखेला अजून थोडं महाराष्ट्राच्या बॉर्डरने येतं ते विदर्भाकडे. 24 तारखेला अजून थोडं पुढं सरकतं. बघा, लक्ष राहू दे माझ्या ड्रॉइंगकडे. 25 तारखेला थोडं पुढं सरकतं. 26 तारखेला जळगाव पर्यंत येतं, परंतु ते महाराष्ट्राच्या उत्तर बॉर्डरला आहे, मध्य प्रदेशमध्ये, लक्षात घ्या. त्यानंतर 27, 28 तारखेला अजून पुढे सरकतं. 29 तारखेला पुढे सरकतं गुजरातकडे. 30, 31 तारखेपर्यंत गुजरात पर्यंत येतं. त्यामुळे ही जी सिस्टम आहे फार लांब आणि जास्त दिवस रेंगाळणारी आहे. 22 ते 30 ही जी आडवी भारताला जी सिस्टीम जाणार, याच्या प्रभावामुळे काय होईल, महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस कुठेही नसणार आहे, मात्र ढगाळ वातावरण असेल आणि त्याच्या प्रभावामुळे जो काही पश्चिम तट आहे या बाजूने जेव्हा सिस्टम पुढे सरकत असते तर पश्चिम बाजूला जोर मारतं काय, बाष्प. त्याच्यामुळे जो काही पश्चिम जिल्हे आहेत या पश्चिम जिल्ह्यांमध्ये जसं नाशिक आहे, पुणे आहे, या बाजूने पहाड आहे, आपण ज्याला लाईट स्पेल म्हणतो, ते त्या ठिकाणी येतात. बाकी विदर्भ मराठवाड्याच्या भागामध्ये फक्त दुपारनंतर ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसतं. एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर येऊ शकतो, मोठ्या पावसाची शक्यताही बनताना दिसत नाही. फक्त कोकणाचे जिल्हे आणि पश्चिम घाटावरच हा पाऊस त्या ठिकाणी वेदर सिस्टम त्या ठिकाणी आपल्याला दिसते. आता 2 तारखेला म्हणजे 2 सप्टेंबर पासून एक सिस्टम बनणार, तिचाही ट्रॅक आपण त्या ठिकाणी बघून घेऊया. तर बघा, 2 तारखेला जी काही सिस्टीम बनणार ती 2 सप्टेंबरला पुन्हा या ठिकाणी बनते आणि तिचा ट्रॅक जर बघितला तर पुन्हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 सप्टेंबर पर्यंत ती ह्याच पद्धतीने जाते. मागच्या 1.5 महिन्यापासून संपूर्ण वेदर सिस्टीम या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डर पासून दूर जात आहे. सिस्टीम पासून 200 किलोमीटर पाऊस पडतो मित्रांनो, फक्त लक्षात घ्या. आणि 700 किलोमीटर अंतरावर ढग वाहिले जातात आणि थोडंसं पश्चिम घाटावर बारीक हलके स्पेल त्या ठिकाणी येतात. लक्षात घ्या, सिस्टीमच्या 200 किलोमीटर पर्यंत पाऊस आणि 700 किलोमीटर पर्यंत ढग त्या ठिकाणी वाहिले जातात, हलके पहाडे येतात, हलके स्पेल येतात. तर अशा पद्धतीनं ज्या 10 सप्टेंबर पर्यंत सिस्टीम आहे, त्यामुळे लक्षात घ्या, सकाळी देखील एक व्हिडिओ मी टाकलाय ग्राफ्टिंगचा. तर त्या काळामध्ये 10 सप्टेंबर नंतर कदाचित जे काही सिस्टीम बनणार त्या टेम्परेचर वाढून वळीव पाऊस त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. अन्यथा ऑगस्ट महिन्यामध्ये मोठा पाऊस नाहीये. आता उद्या बघा, उद्या किती तारीख येतं, 17 तारीख, 17 आणि 18 तारखेला राज्यामध्ये पश्चिम घाटावर थोडासा पहाड्यांचा इंटेन्सिटी त्या ठिकाणी वाढते. कारण एक असं दिसतं मॉडेल आधारित, ह्या ठिकाणी एक ढग आहे मोठा असा
आणि तो ढग मॉडेल आधारित तो ढग थोडासा पुढे सरकतो, त्यामुळे नाशिक पुण्याचा जो काही उत्तर पश्चिम भाग आहे त्याच्यामुळे तो थोडासा पाऊस त्या ठिकाणी देऊ शकतो. तर लक्षात घ्या तो अंदाज. तर म्हणजे तो पाऊस 17-18 नंतर 19 तारखेपासून पुन्हा तोही पाऊस हटला जाईल आणि त्यानंतर मात्र पाऊस हा संपूर्णपणे हटला जाईल. फक्त ढगाळ वातावरण, वारे वाहतील 5-6 दिवस. तापमानात, दुपारच्या तापमानात त्या ठिकाणी थोडीशी वाढ होताना दिसते, म्हणजे 27-28 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे. आता सांगितलं की दीपक भाऊ हे काय सांगताय, तर ज्या पद्धतीने मॉडेलवरती वेदर वेबसाईट ज्या दाखवतायत त्या पद्धतीने मी तुम्हाला ज्या दोन्हीही हाताने ड्रॉइंग करून दाखवल्या की महाराष्ट्राच्या उत्तर मध्य प्रदेश मधून उत्तर भागातून मध्य प्रदेशातूनच सगळ्या सिस्टीम जात आहे. मोठा पाऊस असा त्या ठिकाणी दिसत नाही. मुसळधार पाऊस राज्यात केव्हा येतो, जेव्हा एखादी लो प्रेशर डिप्रेशन, डीप डिप्रेशन हे डायरेक्ट महाराष्ट्र राज्यातून जातं तेव्हा ते मात्र संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पाऊस येतं. पण तसे सिस्टीम ह्या राज्यात त्या ठिकाणी दिसत नाही. आता मला जे दिसतं तेच सांगतो, जर कुठं दिसत नसेल तर आपण सांगणार कसं त्या ठिकाणी. म्हणून काही लोक म्हणतात की त्यांच्या जिल्ह्यात भरपूर पाऊस पडला त्यामुळे ते आपल्या जिल्ह्यात पाऊस सांगत नाही. जर दीपक दादाच्या हातात असतं पाऊस पाडणं तर मी काही केलं असतं. म्हणून निसर्ग हा सगळ्यांचा बाप आहे. तो कुणालाही त्याचे अंदाज फक्त मॉडेल आधारित आपण त्या ठिकाणी अंदाज देत असतो. हा आपल्या जर हातात असतं तर माणसाने काहीही केलं असतं. आपल्या हातात ते नाहीये. लोक काहीतरीच त्या ठिकाणी बोलतात. परंतु असो, आता हा अंदाज दिलेला आहे, हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. राज्यामध्ये संपूर्ण 10 तारखेपर्यंत हलके स्पेल कुठेतरी येतील, एखाद्या ठिकाणी वळीव पाऊस तयार होऊ शकतो, मोठा पाऊस, संपूर्ण पूर येतील किंवा अशा प्रकारचा पाऊस राज्यामध्ये दिसत नाही. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. परत लोक म्हणतात दीपक भाऊने तर खंड सांगितला, मी खंड देखील सांगितलाय पावसाचा, परंतु त्याच्यामध्ये हलके पहाडे आले तर ते काही पाऊस त्याला म्हणता येत नाही, कारण सिस्टम ही मध्य प्रदेश मधून चालली आणि ते आपल्याकडे 700 किलोमीटरच्या आत येते आपल्या. त्याच्यामुळे आपल्याकडे त्या सिस्टमच्या प्रभावामुळे ढग अरबी समुद्रावर वाहिले जातात आणि त्या ठिकाणी थोडाफार हलका पाऊस येऊ शकतो. मोठ्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसत नाही. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. आता फक्त 2 दिवस 17 आणि 18 त्यानंतर परत गॅप पडून एकदा 26 तारखेला जी काही सिस्टीम आहे, ही जी सिस्टीम मी तुम्हाला सांगितली, आता पहिली जी सिस्टीम सांगितली 22 तारखेला तयार होऊन ती जळगावच्या आसपास जेव्हा येईल, कदाचित जर आपल्या खालच्या भागात थोडी आली तर आपण त्याचा अपडेट तुम्हाला देणारच आहे की कदाचित त्याच्यात पावसात मग तटवर्ती भागात पुन्हा एकदा जसं मागे जळगावला पाऊस झाला होता, जळगावच्या जिल्ह्यात चांगला पाऊस झाला, जळगाव जिल्ह्यामध्ये तसा पाऊस कदाचित होऊ शकतो. तर तो लांबचा अंदाज आहे, मॉडेल ट्रॅक सध्या तिथे नाहीये. तर हा अंदाज आपण सगळ्यांनी लक्षात घेऊ आणि त्यानुसार कामाचं नियोजन करू. धन्यवाद.